मी काय म्हणतो ते सोन्याचं भांडं गिंड आणलं ना, मी सांगितलं होतं तुम्हाला ओ मांजा म्हणून. हे पाय, हा आणला. तू म्हणूस तसाच आहे चांगला. 1 ग्रॅमचा झाला. बरं केलं ना. ते साडी गिडी मग सगळं आणलं ना बरोबर पद्धतशीर. अरे ते समजते का हो मले? इथे आणून घ्यायला लावते तू कोणाला साडी आणि कपडे, तेवढं नाही समजत बा मले. मग ती अशीच आणली तशीच आणली. हं? बरं मग त्या प्रियंकाला सांगतो मी. पैसे देऊन देतो तिला आणि तिला सांगतो. कमी पडलं जवळची टाकते हो. ते पोरगी लय चांगली आहे. लेकरू राहिली बरं प्रियंका आपल्या पोरीचं. हो ना, खरंच तुला चांगली 1 नंबर पोरगी आहे स्वभावानं. बरं चाल ना. नातीले पाहतो ना बाबा. हो पाना. रोज म्हणते छाया म्हटलं बाबानी आले बाबानी आले. म्हटलं आता काय सांगू तुले. तिला पैशाची सोय लावून राहिली. म्हटलं येतील ना हो येतील ना. तरी गजूनी आला. तुम्ही गेले की त्याला पाठवून ते झाला घरी गेले तुम्ही की. होय हो, मी गेलो की पाठवतो त्याला. आता तू सांग काय करू येऊन. म्हणजे आता मला इकडे पैशाचं टेन्शन होतं ना मग. म्हटलं बाहेर साहेब आता आता कुठूनच पैशाची सोय लावा. आपल्याकडे परिस्थिती नाही आहे ना, म्हणून मी आलो नाही. म्हटलं आता मोबाईलवरचा फोटो दाखवला मला गजूला. बाबामध्ये मोबाईलवर पाहिलं. मग काय व्हिडिओ कॉल केला त्या गजून त्या दिवशी तेव्हाही पाहिलं. म्हटलं आता ते बारशालीच जाऊ डायरेक्ट. हो हो चला दाखवते तुम्हाला. नात वल्ली सासरी आहे. लंबी लचकी झाडी जुडी आणि गोरी भराड आहे. मस्त मोठे डोळे. लय सुंदर आहे. हो ना. आता आपल्या बाई सारखीच. आपली बाई काय कमी आहे काय. चाल. अरे बाबा आले काय या ना. हो बाई. झोपली का बाई? नाही जागी रे पळून राहिली ना. दिदू दिदू पाय आजोबा आला तुझ्या भेटीला. पाय 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 आजोबाले आता वेळ भेटला. आता रिकाम पण झालं आजोबाचं. 12 दिवसाची झाली म्हणा मी. आता आले मला पाहायले. हो. आता आलो बापा आले. आजोबा की नाही. आता काय आजोबा तुला पाहिलं तर बाई फोटोत. पण तर आजोबाची परिस्थिती जरा कमजोर आहे. त्यासाठी काही की आणायचं होतं आजोबाली. सोन्याची अंगठी, सोन्याचं भांड. म्हणून बा आजोबा उशिरा आले. माहिली म्हणा आजोबा माये पैसे पाहत होते, जमा करत होते म्हणा माझ्यासाठी. काय गरज होती बाबा सगळं आणण्याची. काही गरज नव्हती. फक्त डोळ्यांना पाहिलं बस झालं. आशीर्वाद दिला माझ्या पुरीले. सोन्याचारीचं काय एवढं हे आणलंच पाहिजे. नाही रे बा, आई बोलतं काय. हे सगळं काम आमचं करायचं आहे म्हणून. पण त्यानं सगळं डिलिव्हरीचा खर्च केला. मग का सोन्याच्या भांड्यावरून गेली का महिन्यात. नाही नाही, एवढं थोडी बेमानस लोक आहे आम्ही. परिस्थिती काय उंचावली सारखी आहे. बाराही महिन्यात खराबच असते. गरीबच हवं आम्ही. पण तरी बी जे करते बाई तुला सुट्टी बाई माणसाली करावंच लागते बाबा. दाखव माझ्याजवळ पाहू दे म्हणजे आण. हो बसा तुमच्या मांडीवर देतो. मस्त आहे व. किती सुंदर आहे बाई नात. अरे बाप रे बाप. नक्षत्रवासारखा चेहरा आहे. दुसरी माय लक्ष्मीच आहे. किती मस्त आहे व. छायाची आई पाय जरा. मी रोज पाहतो. बाबा नांदतो धुनतो. तुम्ही पहा. तुम्ही नव्हती पाहिली कशी सुंदर आहे. हो लय मस्त आहे. बापा बारूसारखा चेहरा आहे का व तिच्या. हो चेहरा पाहुण्यासारखाच वाटते. रंग आहे छायाचा गोरा गोरा. हो लय मस्त. बाई ओ मानला बा तुझ्या पोरीसाठी. हो काय बाबा आणलास पण नाही. कायच करा खरं नाही म्हटलं तरी आणतात. नाही नाही हा बाय ते बाबाला साडी ते कपडे काही समजले नाही व. त्या प्रियंकाला देऊ का पैसे ते आणीन काय मग. ते तर गेली वाटते आणायला साड्या ते मग पहिलेच. आता ते आणीन त्यातली घेऊन घेऊ तुम्ही पैसे देऊन द्यायचं मग तिले. हो असं करतो मग. हो बिचारी ते सकाळच गेली व. आता मला वाटलं हे आणतील बाई नारळ पैसे नव्हते द्यायला. ते म्हणतात पैसे देऊन दे. पैसे आणले येईन एक परी. हो काय बरं बाबाला जेवण वाढून घेऊन दे ना मग जेवतील ना बाबा. नाही बाई मला काही भूक नाही सध्या. काही जेवत नाही सध्या. मग संध्याकाळी जेईन मी. आलो मी नाश्ता गिष्टा करून आलो पोटभर. नाश्त्यावर राहता का बाबा जेवण स्वयंपाक आहे ना. अरे नाही नाही, सगळे जेवण खावणं झाले. मी कुठे म्हणतात मी जातो हॉटेलीत. पाहुणे यायच्या सासरी आहेत ती तिथं. हे पाहुणे आहेत ते 2 नंबरचे. बसतो तिथं. काय करू आता घरात. हो जाते मी. आता पादरावणी येणं चालू होतील ना आता. ती प्रियंकाची आई येऊन राहिली म्हणते. हिची आता सासू येऊन राहिली वारशाले. तर उद्याच कार्यक्रम आहे. आज सगळे पाहुणे येतील.
हो ना, तेच ना, ते बाया होती तिकडे, म्हटलं तिकडे बसतो मग मी. बरं बसा मग जा. काय ग मम्मी, कायसाठी बोलावलं तू इथं? अगं म्हटलं उद्या नाव ठेवायचा कार्यक्रम आहे. आता काय माहिती तोंडानं म्हणतो मी तुम्हाला अकला नाहीत ना, पण म्हणा लागते बापा. म्हटलं आत्या तुम्ही लग्न होईल मोठ्या धाट्या आत्या. आणलं का त्या लेकराले नातीले माया का? काही सोन्याचं भांडं गिटा आणा. प्रियंकाची माय येते आता, छायाचे बाबा आले. काय म्हणतील त्या बाया? मला तोरा दाखवला त्या नंदात आमच्या पोरीवर करायची वेळ आली तर काहीच नाही आणलं. ओ अच्छा, त्यांचा धाक काय तुला नाही? एवढी घाबरते आहे त्यांना तू? आणतो आम्ही, तेवढा करते आम्हाला. जातो आता थोड्या वेळानं आणायला. काय आणू सांग? तोरडे आणू का करदोडा आणू? माय चांदीचा आणता का म्हणता? तू का घरची गरिबी नाहीस काय? दोघीला चांगला पाहून दिलं ना. दोघे नवऱ्याला नोकरी आहेत ना जवायला आमच्या. तोऱ्याचं भांडा आणा. बाप रे मम्मी, आता कशी ना आम्हाला तोंडाने म्हणते सोन्याचं भांडा आणा माझ्या नातीले. आणि ज्यावेळेस आम्ही मागतो त्यावेळेस म्हणते नाही आता आमच्यापाशी पैसे नाहीये, पुढच्या वर्षी पाहू. असं करू सुनीकडून बरोबर बोलता येते का तुला? तुमचं काही राहिलं नाही हो, सगळं केलं तुमच्या हावसा नावसा सगळं झालं. ते फालतूच्या मागता तसं तर म्हणणारच हाव मग. आणि हे पाय ते प्रियंका गेली त्या साड्या आले बाजारात. आणि छायाचे बाबा आले. ते छायाची आई तिकडे कामं करून राहिली छायाची. आता मी मला बाकी कामं आहेत. हे एवढं धुणं आणि भांडे दोघी बहिणी मिळून करा मग कुठेही जा. व्हॉट मम्मी, आम्ही ते काम करायसाठी आलो तुझ्या घरी? हे पाय बाई भाटन बीट काही करू नको, वट काही करू नको. चुपचाप काम कर. आणि मी काहीच ऐकून घेणार नाही आता. आल्या परत तू काम नाही करत. आज तुझ्या बापाने करायला लागेल, समजलं का तुले? पण मम्मी एवढं मोठं भांडण कपडे आम्ही रोज करतो, आम्ही ढोर नाही ना. मुकाट्यानं कर. मी इंग्लिशमध्ये नाही सांगू राहिली तुले, मराठीत सांगू राहिली. समजलं का तुले? मम्मी म्हणतात मली. आई या ना पाहणं साड्या. हे पण या साड्या आणल्या मी. माय आणल्या काय? मस्त आणल्या साड्या. हो आवडल्या का पारे तुम्हाला? बसा ना. साजरे आहेत थोडा पैशात झालं का? मग सगळं झालं ना, फक्त 400 रुपये उरले त्याच्यातले. हो काय व जाऊ दे, झालं ना सगळं आणणं. जाऊ दे मन नाही स्वतः गेला बाई आता कांद्याला काही आणतो म्हणे काही बाजारातून. हो काय? मग मला पहिले म्हटलं असतं आम्ही सोबत नसतं गेलो काय? हा पण ते काय वेळा ठरलं असेल त्याचं. जाऊ दे, आपण त्याच्या मनानं आणतात त्या काय आणायचं तर. आली का प्रियंका? प्रियंका एक साडी मला दे त्याच्यातली छायासाठी, मी तुला पैसे देतो. आणि त्या लेकराचा एक ड्रेसही देतो मला आणला असेल ती आता. तुले म्हणजे तू त्याकडून देऊन राहिली काय? हो ना, तुझ्या बाबाला काय समजते हो माझ्या साड्या? काही की नाही ओम आणला आणि ती साडी बिडी बरे काय समजली नाही म्हणत. तर या प्रियंकाला आणायला लाव म्हणत. तर मग छायावाली प्रियंकाला घे कसं करत गेली बाई. त्यातली आणली की घेऊन घ्यायचं म्हणे तू. म्हणून म्हटलं एक देऊन दे मला, मी देत तुले पैसे. केवढ्याची आहे साडी तर? पाय ना मग कोणती पाहिजे तर. 1000ची आहे, 1500ची आहे, ते 800ची आहे. हे पाय तुला कोणती पाहिजे तर. दे ना बाय, चांगली भारीच दे ना मग. 1500वाली देऊन दे ना मला. बरं तसं कमी तर काही पडत नाही. मस्त साड्या लई मोठ्या आणल्या द्यायला घ्यायला. इस्त्री केल्या आहेत वेळेवर मग. इस्त्री त्याची आली आहे की ती. हो नाही तर काय. अरे बापरे, या 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 बापा दोघी सोबत. आई आली का तू? ये ये. अरे बापरे आत्या, दोघं सोबत कशा का तुम्ही? हो बापा, ती आई मला भेटली व. ते ऑटो स्टाफवर उभी होत्या या बाई. मला दिसल्या, मी त्याच्यापाशी गेली. मला वाटलं तर इकडे घेऊन राहिलं. म्हटलं बाई तिकडे चालला ना मला तो. म्हटलं चला संग एकाच ऑटोत आलं दोघी जणी. बापा बापा मस्त झालं. संग संग आले. बसा बसा, पाणी आणतो मी तुम्हाला. हो बाई बाबा, साड्या गिड्या एवढा काय पसारा लावला हा का टाक ना. आता त्या साड्या आणल्या नाही, प्रियंकाच गेली आणि अरे बारशासाठी बरं दाखवून राहील तिथे. असं काय बाळाची आई कुठं आहे तर? चाल ना दाखव तुला बाळ हात पाय दे. चाल मस्त आहे आमची दिदू, तिकडे आहेत त्याच्या रूममध्ये. चाल दाखवतो. हो दाखव बापा, त्या फोनात लगे दाखवते मला व्हिडिओ कॉल. आणि फोनही करते. आमची दिदू बरोबर दिसत नाही म्हटलं त्याच्यात. हो तिला लाड आहे बापा.